वास्तव्य सोहळ्यात आज योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे अनावरण मोठ्या श्रद्धेने करण्यात आले। 24 मार्च 1974 रोजी निंबाळकरजींनी योग विद्या घरोघरी या ब्रीदवाक्याने योग विद्या निकेतनची स्थापना केली। प्रत्येक घरात योगाची जनजागृती करण्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। गुरुमामा कै शकुंतलाताई यांच्यासह गुरुजींनी योग भवन उभारण्यासाठी, विकासासाठी आणि भरभराटीसाठी अथक परिश्रम घेतले। समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येक व्यक्तीचे सकारात्मक आरोग्य प्राप्त करण्यासाठी आणि राखण्यासाठी पारंपरिक तंत्रासह योग शिकवणे हे ध्येय आहे। आज नुकतीच कालबाह्य झालेल्या श्रीमती जयश्री चिटणीस यांची फोटो फ्रेमही त्यांच्या भरीव सेवेमुळे आणि आर्थिक मदतीमुळे लावण्यात आली आहे। जीवनात साधेपणाचे पालन करणारी, योग आणि निसर्गोपचार आणि विविध कार्यक्रम आणि कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी सात्विक भोजनाची व्यवस्था करणारी ती एक अद्भुत महिला होती। 1970 पासून चिटणीस दाम्पत्याने विविध पदांवर सेवा करून योग भवनासाठी जीवन समर्पित केले होते। निंबाळकर गुरुजींनी योग आणि योगासनांवर 29 पुस्तके लिहिली। त्यांच्या पहिल्या मराठी पुस्तकाचे नाव आरोग्य साथी योग, त्यांचे योग वार्ता नावाचे मासिकही होते। कमकुवत, सामान्य, ज्येष्ठ नागरिक आणि रोगग्रस्त व्यक्तींसाठी त्यांनी योग अभ्यासक्रमांची पूर्व नवशिक्या, मध्यस्थ आणि मानक सराव अशी विभागणी केली। त्यामुळे योगाचा सराव सर्वांना करता येतो। या भव्य सोहळ्यात सर्व नामांकित योग संस्था, योग आचार्य, योग साधक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत। योगाचा प्रसार मुंबई, नवी मुंबई, इतर राज्यात, भारतात आणि इतर देशांमध्ये झाला आहे। I am Malika Sudhakar, yoga therapist and a natural therapist, and I do service at my institution Yog Vidya Niketan. We spread yoga for the benefit of the people. So there is yoga therapy consultation, there is naturopathy, and there are various classes, yoga classes held in the institution for the benefit of the general public. Also, we also do personal care of the persons who come for the consultation here in the institution. There are many eminent personalities who have spent many years of service in this institution. This institution was founded in 1974 with the help of Mr. and Mrs. Chitnis. Even during yoga, there are many practices which were many classes and many workshops and seminars which were conducted online, coping with the situation of the lockdown. Presently, there are many courses which are not only offline but also online for the benefit of students India and abroad. कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन क्लासेसद्वारे योगाचा प्रसार झाला आहे। आता ऑनलाईन आणि ऑफलाईन योग वर्ग, शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि योग चिकित्सा आणि निसर्गोपचार अभ्यासक्रम आहेत। योगासने, प्राणायाम, शतकर्म आणि ध्यानाच्या अनेक कार्यशाळाही घेतल्या जातात। निंबाळकर गुरुजींचा 8 वर्षे स्वामी कुवलयानंदजींचा सहवास होता। स्वामीजी हे एक पायनियर होते, ज्यांनी त्यांच्याद्वारे स्थापन केलेल्या कैवल्यधाम योग संस्थेत आसन आणि प्राणायामाच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला आणि ही एक जगप्रसिद्ध संशोधन संस्था आहे। आदरणीय पाहुण्यांनी निंबाळकरजींचे पुढील प्रकारे स्मरण केले। कैवल्यधाम योग संस्थेचे CEO श्री सुबोध तिवारीजी आणि भारतीय योग संघटनेचे सरचिटणीस यावेळी उपस्थित होते। त्यांनी निंबाळकर गुरुजींना साधेपणा, नम्रता आणि भक्ती असे वर्णन केले। सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची त्यांची भावना होती। ते नेहमी योगासने साधे करण्याचे काम करत। डॉक्टर अलका नातू यांनी गुरुजींना मोठ्या उत्साहाने आणि ताकदीने पाहिले आणि संस्थेसाठी काम करणाऱ्या सर्व सदस्यांना तेच कृतज्ञता वाटते। डॉक्टर शेखर आंबेडकरजी म्हणाले, गुरुजींचा नेहमीच प्राचीन योग आणि पाश्चात्य वैद्यकशास्त्र या प्रत्येकाला स्वतःचे स्थान आहे असे वाटत होते। डॉक्टर श्रीराम हरी आगाशे म्हणाले की निंबाळकरजी हे प्रेम आणि प्रेरणास्थान होते। आरोग्य चांगले राहण्यासाठी रोज किमान 1 तास योगासने करण्याची त्यांनी हिमेला प्रेरणा दिली।
डॉक्टर स्वामी योगप्रताप सरस्वती म्हणाले की आव्हाने संधी देतात आणि संधी या जगात असामान्य कृती करण्यास मदत करतात. गुरु हे ईश्वरी तत्वापर्यंत पोहोचण्याचे माध्यम आहे. आपण या आधुनिक जगात असलो तरी प्राचीन योग तत्वे आपली जीवन पद्धती बनविली पाहिजेत. त्याचे धडे पुढे न्या आणि आपल्या जीवनात त्याचा अवलंब करणे आवश्यक आहे. Yogacharya Sadashiv Nimbalkar ji was a very great person in spreading of awareness to every home. He wanted that everybody should know yoga and practice yoga for the benefit of their health. Even a weak person or a deceased person or a person who needed rehabilitation or a person who needed handicap, he was catering to everybody. He had divided the yoga practices into pre-beginner, beginner, intermediate and standard course. So with this, at various levels, the community could join and improve their yoga practices and improve their health as a byproduct of it. And those who were wanting spiritual journey could also practice higher practices and go further doing meditation.